नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे सगळ्यात मोस्ट फेवरेबल आणि सगळ्यांचं आवडतं म्हणजे जे कॉलेजेस असतात ते म्हणजे एम्स कॉलेजेस असतात. सगळ्यांचं एकच एम असतं की मेडिकलमध्ये जर एमबीबीएस करायचं तर एम्स मधून करायचं. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न असतात, पण ते किती विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होतात हे मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याची एक्झॅक्ट प्रोसिजर काय आहे, सीट्स किती आहेत, कॉलेजेसची लिस्ट काय आहे, या सर्वांबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिलं एक व्हिडिओ शेअर करतोय, स्क्रीन शेअर करतोय. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की एम्स कॉलेज ऍडमिशन गायडन्स फॉर एम्स 2026 अबाउट एम्स कॉलेज. बघा, एम्स कॉलेज एक्झॅक्टली काय आहे. एकच मिनिट. एक्झॅक्टली एम्स कॉलेज कशा पद्धतीने वर्क करता. अबाउट एम्स कॉलेज बघा, एम्स हे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इज अ ग्रुप ऑफ टॉप गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस इन इंडिया. सगळ्यात टॉपचे जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहे इंडियामधले त्याला म्हणतात एम्स कॉलेजेस. प्रोव्हाइड हाय क्वालिटी ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिस. एम्स कॉलेजेस आर इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स, म्हणजे नॅशनली जे इम्पॉर्टन्स आहे पूर्ण नॅशनलचं इंडियाचं ते पूर्ण इंडियाला रिप्रेझेंट करतात. दे प्रोव्हाइड द वर्ल्ड क्लास मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च फॅसिलिटी. मॅक्सिमम स्टुडंट एम्स मधले रिसर्च फॅसिलिटीवरती जरा जास्त फोकस करतात. ऍडमिशन इज द बेस्ट ऑफ द नीट एक्झाम. ऍडमिशन बेस्ड आहे, नीट एक्झामच्या बेसिसवरती ऍडमिशन्स आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जी एक्झाम द्यायची आहे तर ती नीटचीच एक्झाम देऊन आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन भेटतं. ओके. ऍडमिशन अकॉर्डिंग टू 20 म्हणजे डॉक्युमेंट्स, अकॉर्डिंग टू डॉक्युमेंट्स देर आर द 20 एम्स कॉलेजेस टिल नाव. आतापर्यंत 20 एम्स कॉलेजेस आहेत. त्यामध्ये 2257 सीट्स ह्या एमबीबीएसच्या आहेत. एमबीबीएसच्या सीट्स ह्या 2257 आहे. आणि भरपूर सारे विद्यार्थी या एम्स कॉलेजेसच्या सीटसाठी स्ट्रगल करत असतात, त्यांचा नीट रिपीट करत असतात. कारण एम्सचे जे आपण म्हणतो की टॉप क्लास, ओनली टॉप क्लास. बघा, एलिजिबिलिटी अशी ठरली जाते. एम्स ला एमबीबीएस जर करायचं असेल तर एलिजिबिलिटी काय आहे. मस्ट क्लिअरिफाय नीट एक्झाम, नीट एक्झाम क्लिअर करायला हवी. त्यानंतर मस्ट हॅव अ फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी, 12वी सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असायला हवं. मिनिमम मार्क पीसीबी मध्ये जनरल कॅटेगरी 50%, ओबीसी 45%, एससी एसटी 40%, एवढे मार्क्स विद्यार्थ्याला कंपल्सरी असायला हवे. मस्ट पार्टिसिपेटिंग, म्हणजे त्या एम्सला जर ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर कशा थ्रू आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे ते पण इथं दिलेलं आहे. एमसीसी, ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग, म्हणजे जे ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग आहे त्याद्वारे आपल्याला एम्सला ऍडमिशन भेटतं. तर त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, एम्समध्ये एक्झॅक्टली सीट्स किती आहे. 2257 सीट्स एम्स कॉलेजमध्ये आहे. टोटल कॉलेजेस आहेत 20 कॉलेज आहे. पुढे आपण लिस्ट पण बघणार आहोत एक्झॅक्टली कशा पद्धतीचे कॉलेजेस आहेत ते. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पुढे जाऊया. बघा, काउन्सिलिंग प्रोसेस काय आहे. एक्झॅक्टली काउन्सिलिंग प्रोसेस कशा पद्धतीने करायची आहे. एमसीसी द्वारे काउन्सिलिंग प्रोसेस करायची आहे. एम्स ऍडमिशन डन थ्रू एमसीसी काउन्सिलिंग कोटा. स्टेप फर्स्ट, रजिस्ट्रेशन करायचं आहे. स्टुडंट रजिस्टर्ड एमसीसी साईट mmc.nic.in. कंपल्सरी आपण डीमचे रजिस्ट्रेशन, ऑल इंडिया कोटाचं रजिस्ट्रेशन या वेबसाईटवरती करतो. त्यानंतर नीट रोल नंबर, ऍप्लिकेशन नंबर, त्यानंतर आपल्याला फीस पेमेंट करायचं आहे. फीस पेमेंटमध्ये जनरल कॅटेगरी जर असेल तर ₹1000 याची ऍप्लिकेशन फीज आहे. एससी एसटी असेल तर ₹500 आहेत. सिक्युरिटी डिपॉझिट आपल्याला पे करावं लागतं. जनरलसाठी ₹10,000 आहे आणि एससी एसटी साठी ₹5,000 याचा सिक्युरिटी डिपॉझिट आहे. त्यानंतर स्टेप 3 मध्ये चॉईस फिलिंग कशा पद्धतीची आहे बघा. स्टुडंट मस्ट सिलेक्टेड एम्स कॉलेजेस प्रायोरिटी ऑन द एक्झाम्पल, म्हणजे चॉईस फिलिंग कशा पद्धतीने करायची आहे. दिल्ली, जोधपूर, ऋषिकेश, आता अशा पद्धतीचे एम्सचे जे कॉलेजेस आहेत टॉप कडून लो कडे अशा पद्धतीची चॉईस फिलिंग करायची आहे. काउन्सिलिंग राऊंड किती होता. 1, 2 मॉपअप अँड स्ट्रे वॅकन्सी राऊंड, असे टोटल 4 राऊंड होता. या 4 राऊंडमध्ये आपल्याला एम्स मध्ये ऍडमिशन घेता येतं. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती म्हणजे, जस्ट अ मिनिट, रिपोर्टिंग ऍट एम्स कॉलेज. जेव्हा आपण कॉलेजला रिपोर्टिंग करायला जातो, एम्स कॉलेजला रिपोर्टिंग करायला जातो, त्या टाइमला आपल्याला नीट ऍडमिट कार्ड, नीट स्कोर कार्ड, एमसीसीचं अलॉटमेंट लेटर, 10वी-12वीचं मार्कशीट, बर्थ सर्टिफिकेट, कॅटेगरी सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो, व्हॅलिड आयडी प्रूफ, आधार कार्ड, पासपोर्ट, दोघांपैकी एक. स्टुडंट ऑल्सो अंडरगोज मेडिकल फिटनेस. स्टुडंटला तिथे गेल्यानंतर मेडिकल फिटनेसलाही सामोरं जावं लागतं कंपल्सरी एम्समध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर. एम्सची फीस किती आहे. सगळ्यात मोठा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, एम्सची फीस किती आहे. बघा, एम्स कॉलेज इज अ चिपेस्ट मेडिकल कॉलेज इन इंडिया. नंबर 1 तर म्हणता, मग चिपेस्ट खबर आहे. तर हे पूर्ण गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड कॉलेज आहेत. यामध्ये ट्युशन फीज आहे ₹1330, ओनली ट्युशन फीज. हॉस्टेलची फीज आहे ₹990. ऑदर चार्जेस आहेत ₹503 अँड टोटल पर इयर फीज आहे ₹1628. म्हणजे पर इयर विद्यार्थ्याला फीस किती भरायची आहे.
₹1628. यासाठी सर्व ऑल ओव्हर इंडियामधले मुलं खूप जास्त प्रयत्न करत असतात की एम्स भेटावं. ₹1628 फीस आणि वर्ल्ड क्लास फॅसिलिटी. अक्षरशः एका 3 स्टार हॉटेल सारखं आपल्याला डायरेक्टली एक रूम दिली जाते. सेपरेट रूम विथ तुम्हाला टीव्ही, विथ टॉयलेट, बाथरूम अटॅच, फूड, व्हरायटी ऑफ फूड अवेलेबल इन एम्स. हेही सर्वांनी लक्षात ठेवा. फूडचीही कुठलीही अडचण नाही. जे विद्यार्थी एम्समध्ये जातात त्यांना 3 टाइम व्यवस्थित पद्धतीने खूप चांगल्या प्रकारचं जेवण भेटतं एम्समध्ये. त्यानंतर बघूया एम्स कॉलेजची लिस्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर एम्समध्ये जर ऍडमिशन जर घ्यायचं बघत असेल तर आपल्याकडे टोटल मी जसं बोललो की 20 कॉलेजेस आहेत. 20 कॉलेजेस आहेत. तर एम्समध्ये दिल्ली, भोपाळ, भुवनेश्वर, जोधपूर, पटना, रायपूर, ऋषिकेश, रायबरेली, नागपूरला पण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, भटिंडा, देवघर, गोरखपूर, कल्याणी, बीबीनगर, हैदराबादमध्ये, गुवाहाटी, मंगलागिरी, राजकोट, बिलासपूर, जम्मू अँड मदुराई. हे असे टोटल 20 आहेत. यापैकी आपल्याला कोणती चॉईस फिलिंग करायची आहे? सर्व विद्यार्थ्यांचं एम्स दिल्ली हे टार्गेट असतं. त्याचा रँक जो आहे तो सगळ्यात हायएस्ट असतो. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एम्स दिल्लीच भेटेल असं तुम्ही कधीही ठरवू नका. बाकीच्याही एम्स आपल्याला सेम फॅसिलिटीज देतात. सो आपण एम्सची कुठलीही चॉईस फिलिंग करू शकतो. फक्त एवढंच की आपल्याला प्रिफरेबल कुठली लोकेशन आहे, आपल्याला लँग्वेजसाठी कुठं प्रॉब्लेम येणार नाहीये, या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं एम्समध्ये जर जाताना. तुम्ही जेव्हा ऑल इंडिया कोटाची जेव्हा काउन्सिलिंग करता त्या टायमाला तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्या ठिकाणची, नॉर्थला चॉईस फिलिंग करताय की साऊथला करताय, हे बघून जेव्हा तुम्ही चॉईस फिलिंग करता त्या टाइमला आपल्याला इझिली आणि फेवरेबल कॉलेज भेटू शकतं. त्यानंतर एम्सचे कट ऑफ कशा पद्धतीने असतं बघा. एम्स दिल्लीचा एक फॉर एक्झाम्पलचा कट ऑफ घेतलाय मी. रँक 47, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 47 नंबर पर्यंत त्याला ऍडमिशन भेटलेले आहे, मार्क भेटलेले आहेत, म्हणजे त्याचा ऑल ओव्हर इंडियामध्ये 47 नंबर आहे, त्या विद्यार्थ्याला एम्स भेटू शकतं. एम्स जोधपूर, ज्या विद्यार्थ्याची रँक आहे, ज्या विद्यार्थ्याची रँक्स आहे जोधपूरसाठी 382, एम्स भोपाळसाठी 634, अशा पद्धतीने रँक्स असतात. लोअर मे बी गो अप टू 15,000, म्हणजे 15,000 पर्यंत ज्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक आहे, AIR ऑल इंडिया रँक आहे, त्या विद्यार्थ्यांना एम्स भेटण्याचे चान्सेस असतात. 15 ते 17,000 मॅक्सिमम, त्यापेक्षा जास्त जात नाही. सो ज्याही विद्यार्थ्यांना एम्सची तयारी करायची त्यांनी टॉप मोस्ट A to Z PCB याचा प्रॉपर अभ्यास केलेला असायला हवा. तरच तुम्हाला एवढी रँक येऊ शकते आणि परफेक्टली ऍडमिशन भेटू शकतं. वाय एम्स इज बेस्ट? बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की का एम्स बेस्ट आहे. तर याबद्दल मी एक थोडक्यात सांगणार आहे की टॉप मेडिकल एज्युकेशन इन इंडिया, व्हेरी लो फीज, ₹1600 फीस इज नथिंग फॉर एनीवन. बेस्ट हॉस्पिटल एक्सपोजर, येस, एम्समध्ये प्रॉपर एज्युकेशन फ्री आहे. त्याबरोबर आपले जे हे आहेत, आपण मेडिकल टेस्ट किंवा मेडिकल जे ट्रीटमेंट घेतो तीही ऑलमोस्ट फ्री आहे कॅटेगरीनुसार. हाय पीजी सक्सेस रेट, म्हणजे पीजी मध्ये जो सक्सेस रेशो भेटतो तो सगळ्यात जास्त आहे एम्सचा. गव्हर्नमेंट रेप्युटेशन कॉलेज आहे. एकदा एम्स मधून MBBS केलंय म्हटल्यानंतर कोणत्या डॉक्टरला कोणी काही म्हणू शकत नाहीये, बिकॉज ही इज द बेस्ट इन नीट ऑल्सो, इन MBBS ऑल्सो, इन पीजी ऑल्सो. हे सर्वांनी लक्षात ठेवा. वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही एम्स कॉलेजेसचे जर बघायला जर गेले तर तुम्हाला असे इन्फ्रास्ट्रक्चर बघायला भेटतील की तुम्ही म्हणाल सर एवढे भारी इन्फ्रास्ट्रक्चर कसं काय पॉसिबल आहे. एम्स कॉलेजेसचे एवढे छान इन्फ्रास्ट्रक्चर आहेत. तुम्ही कॉलेजेसचे व्हिडिओ बघू शकता. खूप साऱ्या कॉलेजेसचे व्हिडिओही मी अपलोड केलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती. तुम्ही तिथेही जाऊन एम्स कॉलेजेसचे व्हिडिओ नक्की बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एम्स साठी जर बघत असाल की आम्हाला एम्स कॉलेजेससाठी तयारी करायची आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. ओव्हरऑल जी इन्फॉर्मेशन आहे ती याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेली आहे. कट ऑफ काय जाणार आहे, कट ऑफ कशा पद्धतीचा असतो, फीज काय असते, हे सर्व, आणि मेन थिंग ऍडमिशन प्रोसिजर, कशाद्वारे आपल्याला ऍडमिशन करायचंय, MCC द्वारे ऍडमिशन करायचंय, याबद्दल मी सर्व डिस्कशन केलेलं आहे या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे, ज्या विद्यार्थ्यांना एम्स मध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी नक्कीच ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपला किंवा मला पर्सनली काउन्सिलिंग घ्या. मी तुम्हाला एक्झॅक्टली समजून सांगेल की कुठले एम्सचे काउन्सिलिंग कशा पद्धतीने, त्यानंतर कुठली चॉईस फिलिंग केली पाहिजे, आणि ब्राईट फ्युचरचं पेड काउन्सिलिंगही अवेलेबल आहे. तुम्ही नक्की पेड काउन्सिलिंगही जॉईन करू शकता. थँक्यू सो मच.